पुण्यातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट, तर पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिकमधील घाट परिसर आणि साताऱ्यातील घाट परिसरातला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यातल्या देवरी, सडक-अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद. धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुजारी टोला धरण तुडुंब. भिवंडी शहरातील कामवारी नदीच्या पाणी पातळीत वाढ. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं कामवारी नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रात जाण्यासही मज्जाव. धुळे जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये पावसाचा जोर. लाटीपाडा धरणामध्ये पाण्याची आवक सुरू. धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता. नागरिकांनी नदी नाल्याच्या परिसरात जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन. नाशिकच्या इगतपुरी दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे दारणा धरण हे 86% भरलं. धरणालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या गंगापूर धरणातून 3000 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक परिसर आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पालघरच्या सूर्या प्रकल्पातील धामणी प्रकल्पाचे 5 दरवाजे उघडले. 37,303 क्युसेकना पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासात विक्रमी पाऊस. मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा 85% पोहोचला. मावळ आणि पिंपरी चिंचवडसाठी महत्वाच्या असलेल्या पवना धरणातील पाणीसाठा 92.27%. गेल्या 24 तासात 6.52% पाणीसाठ्यात वाढ. जळगावच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदीपात्रात 5227 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मधमेश्वर धरणातून 25,925 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग. चांदोरी, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावामध्ये पूर परिस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना. चंद्रपूरच्या नागभीडमधील खोडाझरी उपकालवा फुटला. कालवा फुटल्यामुळे पाणी शेतात शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वापीमधील दमणगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावरती 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वापी ते तलासरीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. पालघर जिल्ह्यामध्ये आणि गुजरातमध्ये पावसाचा जोर कायम. ट्रॅकवरती पाणी आल्यामुळे पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या 10 गाड्या रद्द. घोलवड उंबरगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणात पाणी. गुजरात आणि मुंबई दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांवरती परिणाम. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला. पावसाच्या हजेरीमुळे भात लावणीच्या कामांना वेग. नांदगाव. धुळ्याच्या साक्री तालुक्यामध्ये बुरशीनाशकाच्या एका थेंबानं लाखोंची पिकं उद्ध्वस्त. बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर कलिंगड, केळी, कापूस पिकाचं नुकसान. 4 शेतकऱ्यांचं 35 लाखांचं नुकसान. मुसळधार पावसामुळे तलासरीतील संजाल उंबरगाव रोड कालपासून बंद. पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब. अनेक रस्तेही पाण्याखाली. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मागील 16 तासांपासून शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित. परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम. बुलढाण्याच्या उत्रादा ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुलांचे हाल. रस्ता अर्धवट सोडल्यामुळे शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था. पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांचा प्रवास. नाशिकच्या रामकुंड परिसरात रेस्क्यू. गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढलं. नाशिकमध्ये मुसळधार. गोदावरीला पूर. लोणावळ्यात पावसाळी ट्रेकसाठी आलेल्या पर्यटक पाय घसरून झाडाच्या खोडात अडकला. दैव बलवत्तर म्हणून हा पर्यटक खोल दरीत पडता पडता वाचला. या पर्यटकाचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कराडमध्ये सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांचा निषेध मोर्चा. नागरिकांचा मोर्चामध्ये मोठा सहभाग. पनवेलमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील खारपाडा टोलनाक्यावरती मनसेचं आंदोलन. परप्रांतीयांच्या भरतीवरनं मनसे कार्यकर्त्यांचा गोंधळ. स्थानिकांना डावलून 50 परप्रांतीयांना नोकरी दिल्याचा आरोप. टोल कर्मचाऱ्यांना हटवण्याचा प्रयत्न. पोलिसांकडनं परिस्थिती नियंत्रणात. साताऱ्याच्या लोणंदमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ मोर्चा. शास्त्री चौक, गांधी चौक आणि लक्ष्मी रोडवरनं मोर्चा निघाला होता. मोर्चामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला धाराशिव जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद. कळंब आणि उमरगा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलनं, घोषणाबाजी आणि चक्काजाम. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ कल्याणच्या टिटवाळा मोहनेत वंचितकडनं बंदची हाक. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांची सरकारविरोधात घोषणाबाजी. लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवरती कठोर कारवाई करण्याची वंचितची मागणी.
नागपुरातील संविधान चौकात समता सैनिक दलाचं आंदोलन, सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आंदोलन, संविधान चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरती केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये वंचितची स्वाक्षरी मोहीम, वंचित बहुजन आघाडीनं स्वाक्षरी मोहीम राबवली. विद्यार्थ्यांचा नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवत निषेध केलाय. ठाण्यात अजित पवारांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी वसंत डावखरे फाउंडेशन आणि प्रबोध डावखरे यांच्या पुढाकारातनं अविस्मरणीय दादा या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात संगीताच्या माध्यमातून अजित पवारांना अभिवादन. आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मातेच्या शासकीय पूजेची तयारी पूर्ण. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडणाऱ्या पूजेला व्हीआयपींची संख्या कमी करण्यात आली आहे. भाविकांना होणारा त्रास टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय. आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावर आलेली असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी 13 तास लागत असल्याचं समोर. लाखो भाविक पंढरपुरात दाखल. देवाच्या दर्शनाची रांग सर्व शेड पार करत गोपाळपूर नजीक पोहोचली. पंढरपूरच्या पिराची कुरोली इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गावातील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात तृतीयपंथीयांकडून स्वतंत्र दिंडीद्वारे सहभाग घेत सामाजिक समतेचा संदेश. 4 वर्षांपासून वारीत सहभागी होत ते विठुरायाकडे बळीराजाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्र्यंबकेश्वरहून पंढरीकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं माढ्यामध्ये आगमन. प्रशासनाच्या वतीनं विधिवत पूजा करून पालखीचं स्वागत. जळगावच्या पिंपराळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. पिंपराळा येथील विठ्ठल मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला तब्बल 150 वर्षांची अखंड परंपरा. बुलढाण्याच्या खामगावातून वारकऱ्यांसाठी रेल्वेची पहिली फेरी. विठ्ठल दर्शन एक्सप्रेसनं 1506 वारकरी पंढरपूरकडे रवाना. लातूरच्या उदगीरमध्ये नगरसेवक बाळासाहेब पाटोदेंकडनं लाडकी लेक योजना सुरू. प्रभागात जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर 21,000 रुपयांची मुदत ठेवत स्वतःच्या वैयक्तिक निधीतून ही मुद्दल ठेवण्याचा उपक्रम सुरू. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिजिटल स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. नव्या मीटरमुळे वीज बिल 2 ते 3 पट आल्याचा आरोप. जुनं मीटर पुन्हा बसवण्याची मागणी. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कवठा ग्रामपंचायतीने दिली बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र. बांगलादेश, कर्नाटक आणि मुंबई या ठिकाणच्या लोकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी. महाड नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील शौचालयात दारूच्या बाटल्या आणि गुटख्यांचं पाकिट आढळलं. मनसेकडनं चौकशीची मागणी. मुंबई गोवा महामार्गावरील जगबुडी नदीत कंटेनर कोसळला. कंटेनरमध्ये अडकलेल्या चालकाचा मृतदेह एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढला. कंटेनर नदीतनं 100 ते 150 मीटर वाहून गेला होता. 3 वर्षांनंतर बेपत्ता मुलगा कुटुंबाला सुखरूप मिळाला. मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे 3 वर्षांच्या शोध मोहिमेला यश. 2023 पासून बेपत्ता असलेला 8 वर्षांचा मुलगा 3 वर्षांनंतर